रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. मागच्या भागामध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत आणि वैभव लक्ष्मीचे व्रत या दोन्ही व्रतांमध्ये महालक्ष्मीची आराधना केली जाते आणि महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी देवराज इंद्राने रचलेलं महालक्ष्म्याष्टकम या स्तोत्रातील 4 श्लोक आपण पाहिले होते. या भागामध्ये त्या पुढील 4 श्लोक आणि फलश्रुतीचे 3 श्लोक असे उरलेले सर्व श्लोक आपण पाहणार आहोत. 5वा श्लोक असा आहे: आद्यंतरहिते देवी आद्य शक्ती महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यंतरहिता यामध्ये देवीची संबोधनं आहेत. तिला अनेक विशेषणं लावलेली आहेत. आद्यंत, आदी अधिक अंत असा हा संधी आहे. आदी म्हणजे सुरुवात आणि अंत म्हणजे शेवट. आणि आदी आणि अंत रहित म्हणजे जिला आदी सुरुवातही नाही, अंत शेवटही नाही, जी अनादी अनंत आहे, अशा हे देवी आद्य शक्ती महेश्वरी, जी आद्य शक्ती आहे, महा ईश्वरी, अतिशय महान अशी ही ईश्वरी आहे. योगजे योग संभूते, दोन्ही शब्दांचा अर्थ एकच, जी योगामधून उत्पन्न झालेली आहे, अशी ही महालक्ष्मी देवी तुला नमस्कार असो. जी अनादी अनंत आहे, जी आद्य महान शक्तिशाली अशी ईश्वरी आहे, जिचा जन्म योगामधून झालेला आहे, अशा हे महालक्ष्मी देवी तुला नमस्कार असो. 6वा श्लोक असा आहे: स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्र. स्थूल म्हणजे अगदी कितीही मोठं स्वरूप ती धारण करू शकते आणि सूक्ष्म म्हणजे सूक्ष्माती सूक्ष्म कितीही लहान स्वरूपही ती धारण करू शकते. महारौद्रे, ती प्रसंगी अगदी रौद्र रूपही धारण करू शकते. महाशक्ती महोदरे, जिच्यामध्ये अतिशय महान अतिशय शक्तिशाली अशा शक्ती सिद्धी सामावलेल्या आहेत. महापाप हरे देवी, आणि जी मोठ्यातली मोठी पापसुद्धा दूर करते, अशा हे देवी महालक्ष्मी तुला नमस्कार असो. त्या पुढचा 7वा श्लोक आहे: पद्मासन स्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासन स्थिता हे देवीचे एक विशेषण आहे. महालक्ष्मी देवी ही नेहमी लाल कमळावरच बसलेली असते. लाल कमळ हेच तिचं आसन आहे, त्यामुळे तिला म्हटले पद्मासन स्थिता, जी लाल कमळामध्ये आसनस्थ झालेली आहे, अशा हे देवी परब्रह्म स्वरूपिणी, जी साक्षात परब्रह्माचंच स्वरूप असलेली, परमेशी अत्यंत परम असं ईश्वरी तत्व असलेली, जगन्मातर सर्व जगाची माता असलेली महालक्ष्मी नमोस्तुते. हे महालक्ष्मी तुला नमस्कार असो. श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते जगत्स्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरा, अंबर म्हणजे वस्त्र आणि श्वेत म्हणजे पांढरं, जिने पांढरं वस्त्र धारण केलेलं आहे, अशी श्वेतांबरधरा देवी नानालंकार भूषिते, जिने विविध प्रकारचे अलंकार घालून जी अगदी अलंकारांनी सुशोभित झालेली आहे, भूषित झालेली आहे. जगत्स्थिते, जी जगाचं धारण करणारी आहे, पूर्ण जगाचं पालन पोषण करणारी आहे. जगन्मातर, जगाची माता आहे, अशा हे महालक्ष्मी तुला नमस्कार असो. हे 8 श्लोक, अष्टक म्हणजे 8, पण अगदी 8च संख्या श्लोकांची असते असं नाही. कधी जास्त असतात, कधी कमी असतात, पण अष्टक असं त्यांना म्हटलं जातं. यामध्ये 8 श्लोकांमध्ये देवीची स्तुती आहे, देवीला नमन केलेलं आहे, आणि पुढच्या 3 श्लोकांमध्ये फलश्रुती सांगितलेली आहे. म्हणून हे महालक्ष्मी अष्टक असलं तरी याच्यामध्ये एकूण 11 श्लोक आहेत. आत्तापर्यंत आपण पाहिलं ते देवीची स्तुती केलेली आहे, आणि इथून पुढचे श्लोक आहेत ते फलश्रुतीचे आहेत. महालक्ष्म्यष्टकम स्तोत्रम यः पठेत् भक्तिमान नरः सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा. महालक्ष्मी अष्टकम, हे महालक्ष्मी अष्टक स्तोत्र यः पठेत् भक्तिमान नरः, अगदी भक्तिपूर्ण अंतःकरणाने
जो मनुष्य हे महालक्ष्मी अष्टकाचं स्तोत्र म्हणेल, पठन करेल, त्याला सर्व सिद्धी मावाप्नोती, सर्व काही गोष्टी साध्य होतील. राज्यम प्राप्नोती सर्वदा, आणि त्याला नेहमी ऐश्वर्य प्राप्त होईल, राज्यलक्ष्मीसुद्धा प्राप्त होईल. पुढचा 10वा श्लोक आहे. एककाले पठे नित्यम महापापविनाशनम द्विकालम यः पठे नित्यम धनधान्य समन्वितः. जर दिवसातून एकदा हे स्तोत्र म्हटलं, एककाले म्हणजे एक वेळेला, पठेन नित्यम, नित्यम म्हणजे नेहमी, पठेन म्हणजे पठन करेल, जो भक्तिमान मनुष्य, ज्याच्या मनामध्ये भक्ती आहे असा मनुष्य हे स्तोत्र जर एक वेळ म्हणेल दिवसातून नेहमी, तर त्याला काय मिळेल? त्याला त्याची सर्व पापं दूर होतील. महापाप विनाशनम. हे स्तोत्र नित्य दिवसातून एकदा म्हटलं तर सर्व पापांचा नाश होतो. द्विकालेय पठेन नित्यम, आणि जो दोनदा हे स्तोत्र म्हणेल त्याला धनधान्य समन्वित, त्याला धन आणि धान्य विपुल प्रमाणात प्राप्त होईल. आणि शेवटचा 11वा श्लोक. त्रिकालम यः पठेन नित्यम महाशत्रुविनाशनम महालक्ष्मीर्भवेन नित्यम प्रसन्ना वरदा शुभा. जो मनामध्ये भक्तियुक्त अंतःकरणाने त्रिकालम 3 वेळेला या स्तोत्राचं पठण करेल, त्याचे मोठ्यातील मोठे शत्रू विनाश पावतील, आणि महालक्ष्मी भवेन नित्यम, नित्यम म्हणजे नेहमी, अशा व्यक्तीवर सतत प्रसन्न राहील. ती सतत उत्तमोत्तम वर देणारी राहील आणि त्याच्या जीवनामध्ये शुभ फल प्राप्त करून देणारी राहील. असं हे महालक्ष्मी अष्टकम सर्वांनी नित्य पठण करावे. अतिशय सोपे आणि सुलभ भाषेमध्ये हे रचलेलं आहे. आपल्याला जर हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. पुढच्या भागामध्ये भेटूया. धन्यवाद.